बैल पळाला नाही की तुझा? नाही, ते पैरा केला नाही आला. आणि टेम्पूत आणला? नाही, चालवत चालवत आणला. किती लांब आहे? दे गाव कुठलं? काटकरवाडी. कितवीत आहे? 6वी. म्हणजे दोघात घेतलेला. हा हा तेव्हा आम्हाला पैरा फुटला. हा हा. आम्हाला बाजूला काढलं त्याचं तिघांना नाही, पण हिथं लय नाद आहे. नाव काय? गौरी धनाज काटकर. म्हणलं होतं पळताना दिसला तरी बाद झाला. आम्हाला काही एवढी मोठी अपेक्षा नव्हती की त्यानं फायनलच घ्यावं. आम्ही ह्याची अपेक्षा नाही त्याची त्याच्याकडून केली. लाड करत असेल त्याची. हो. कितवीत आहे? 6वी. मग त्याच्यासाठी ही रडली, आपला बैल गेला म्हणून ही रडली. मग तिच्या वडिलांना वाईट वाटलं. पैरकऱ्याने आम्हाला काढलं ना, त्यामुळं मग एक माझी मुलगी त्या टायमिंगला रडली. हा, घरातच नाद आहे ना, रक्तातच नाद आहे. पुढच्या वर्षी पुशेगावला पळवायचं. ही पोरं म्हणली असेल पुशेगावच्या मैदानात आपलं खोंड पळवायचं आहे ना. कोण म्हणलं दोघातलं? दोघे. घरचं खोंड आहे का? घरचं मग पळवलं का नाही? का बर? पैरा केला ते आलाच नाही, मग पळवलाच नाही. माझा घरी नाही आता. मग पावती फाडलेली का? फाडलेली? किती वेळा? त्यांनी फाडलेली का? मग त्याने पण नाही पळवला बैल? नाही, ते आलेच नाही. आलीच नाही ते. मग तुम्हाला सांगितलं होतं का काल येणार नाही म्हणून? रात्री 7-7:30 वाजता सांगितलं. मग 7. गाव कुठलं? काटकरवाडी. मग दुसरा पायरा केलाच नाही का? भेटला नाही? हा, एकदा नाहीच झालं की नाहीच होणार. हा, मग गुलाल लावताय? किती महिन्याचा आहे? कुठं ह्याच्या आधी मैदान केले काय? पहिलंच मैदान? रेसल बी नाही? सरळ येतो ना. आता कुठं असतं मला? दे गाव कुठलं? काटकरवाडी. कितवीत आहे? 6वी. 6वी आहे. मग हे कोण आहे काय? मग आहे मुलगी. तो कोण? घरातले सगळे आले हा पळवायसाठी. बैल पळाला नाही की तुझा? नाही, ते पैरा केला नाही आला. ते आले नाहीत म्हणून? काय ते अडचण होती म्हणून नाही झाले. आणि टेम्पूत आणला? नाही, चालवत चालवत आणला. किती लांब आहे? काटकरवाडी. 1.5 किलोमीटर. हे पहिल्यापासून नाद आहे का घरचा आहे म्हणून? आहे ना. जवळ आहे की किती आहे की? ये की अजून तुम्ही आहे की? हे पोरांच्या हौसासाठी आणला? पोरं म्हणले काय पळवायने आता पुशेगावला? ही पोरं म्हणले असतील पुशेगावच्या मैदानात आपलं खोंड पळवायचं आहे ना. कोण म्हणलं दोघातलं? दोघे म्हणलं. पळायला नाही. नाही पळाला तर परत पळेल पुढच्या वर्षी पुशेगावला पळवायचंच. ते गुलाल शेवागिरींचा? नाही, ज्योतिबाचा आणलेला, कोल्हापूरवरून आणलेला. त्या ज्योतिबाचा गुलाल आहे. घरी काय आहे त्या? विकत घेतलाय. हा, विकत घेतलाय. कितीला? 35,000. हा, 35,000 घेतलाय. कधी घेतला? एवढा लय किंमत दिली हो. कुठल्या गावचा आहे? काटकरवाडीचा. काटकरवाडीचा. पळवायसाठीच घेतला ना? दे. मग तुमची जुनी बैल होते का? नाही. आवताची बैल पण नाही? पहिले 2 आवताची बैल होती, ते विकून टाकली. विकली? जमीन किती आहे? जमीन आपल्याला घरची 1 एकर आहे. 1 एकर. वाट्याने केलेली 1.5 एकर. 1.5 एकर. उद्योग शेतीच. रोजगार करू ना. नाद जपायचा. सगळ्यांना नाद लावलाय. हा, घरातच नाद आहे ना, रक्तातच नाद आहे. पण मुलीला जास्त खुश झाली आहे मुलगी.
तिला तिला नाद लय आहे नाद आहे त्यासाठी तर घेतला. मग हिच्यासाठीच घेतलाय. हा, ते काय झालं पैरकऱ्याने आम्हाला काढलं ना, त्यामुळं मग एक माझी पोरगी त्या टायमिंगला रडली. हा मग आम्हाला वाटलं आपण कधीतरी घेऊ म्हणून हा घेतला. मग पैरकऱ्यांनी काढलं म्हणजे म्हणजे दोघात घेतलेला हा हा तेव्हा आम्हाला पैरा फुटला आमचा. हा हा आम्हाला बाजूला काढलं, त्यामुळं त्याच्या ह्याच्यासाठी हिच्यासाठी वडिलांनी तिच्या बैल घेतला. हा म्हणजे अगोदर दोघात बैल होता हा. हा आणि मग ते पळायला लागला असेल मग तुम्हाला काढला आणि पळत नव्हता. हा. असंच काहीतरी झालं काय ते हा. काढून टाकलं. मग असं काहीतरी म्हणजे झालं. आमचं संमती त्यांचं आणि आमचं काय नाही, पण एकामेकाच्या सांगण्यामुळे आपलं हा हे झालं, दुसरं काय नाही. मग ती मुलगी रडली. हा, त्यामुळं कसं पहिल्यांदा आणल्या आम्ही खुश होतो ना, दोघात आणलं बरं झालं, त्यांच्यासाठी आपलं बी चांगलं होईल, त्यांचं बी चांगलं होईल, ह्याच्यासाठी आम्ही दोघात घेतला होता. असं आम्हाला बी वाटत होतं ना, म्हणून आम्ही घेतला होता दोघात. मग त्यांनी काय कुणी सांगितलं असेल ती काय आम्हाला माहित नाही, पण सांगितल्यामुळं आम्हाला काढलं. आमचे पैसे माघारी दिले त्यांनी, हा तर त्यांनी काय बुडवलं नाही. मग त्याच्यासाठी ही रडली, आपला बैल गेला म्हणून ही रडली. मग तिच्या वडिलांना वाईट वाटलं. ते म्हणले जाऊ दे आपण घेऊ, एक 2-3 महिने ना, 2-3 महिन्यातच आम्ही घेतला. म्हणून हा घेतला. हा, मग आज नाही पळाला. आज नाही पळाला, पण केव्हा तरी पळेल. केव्हा तरी पण- पळेल. हा एक ही जिद म्हणल्यानं केली पाहिजे पुरी ना. त्यामुळे गुलाल लावणच नाही आज. हा, म्हणजे नव्हतं मन नाराज झालं होतं, बैलवाला आला नाही, हा. त्यामुळं वाईट वाटलं. की म्हणलं नाहीच नाहीच, आपण ती म्हणलं असू दे चल दाखवून तरी आणू, काय आपल्याला नाही पडला तरी काही हे करायचं आहे हा का? हा कसं आहे नाद 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 हिथं लय आहे अहो. आहे ना. एवढं म्हणजे नाव काय आम्हाला आम्हाला तिघांना नाही, पण हिथं लय नाद आहे. नाव काय तुझं? गौरी धनाज काटकर. गौरी धनाज काटकर. मग हिचं खाणं पिणं चारा सगळं हेच बघत असेल. नाही करतो आम्ही समधी नव्हे लाडानं लाडानं. हो, जाती जवळ जाती खाया बिया समज करतो. लाड करत असेल त्याची. हो, कितवीत आहे? 6वी. 6वी. आणि तू 7वीत. दोन्ही पण लहान आहेत आणि हे सगळं रोजगार करून करायचं. हो, रोजगार करून. बैलाचं नाव काय? तेजा. तेजा. कोण ठेवलंय? मग तू ठेवला का बस? आम्ही पहिला बैल घेतलेला त्याचं पण नाव तेजस ठेवलेलं ना, म्हणून आम्ही ठरवलं की ह्याचं पण नाव तेजस ठेवायचं. मग पहिला बैल होता त्याचं तेजा म्हणून ह्याचं पण तेजस. मुलगी हुशार आहे. पळ पुढच्या वर्षी पळ. पळेल की पुढच्या वर्षी पळेल, नाही तर परत हायतच की अड्डा त्याला. हो बाकी दुसऱ्या अड्ड्यात नाही पळ हो. आहे ना. पण नाही पुशेगावला पळवण्याची एक वेगळाच आनंद आहे. हा, मग ते बसू नाही तर ना बसू पण पळवण्याचा आनंद आहे. 5-6 महिने मेहनत घेतलेली जरा नावात झालं ना. हा 5-6 महिन्याला मेहनत घेतलेली म्हणजे हे झालं ना, म्हणून जरा हे वाटत होतं पहिल्यावेळेस मला. काय नुकसान झालं ते काय आपल्याला माहिती नाही. हा. नाही बोलले रात्री येणार नाही तर नाही राहू. मुलींना पण नाद आहे. येणारा काळ लेखक लाल सिंग लेखक कोणत्या वेब सिरीजचं लेखन केलं तुम्ही? कोंडवाडा आणि सकाळमध्ये लेखन असतं ना. आज खास हे नाही तर बघायला आलेत फक्त, म्हणजे काय कसं आहे मैदान, काय म्हणजे बैलगाडा शर्यत काय आहे ते त्यांना इथून पण काहीतरी शिकण्यासारखं भेटलं. आणि नक्की. खिलार काऊ म्हणजे लोक तुमचं कौतुक ह्याच्यासाठी करतात हा. की अंधारातली बैल तुम्ही उजेडात आणता, आणि हे तर आता ह्याची अजून सुरुवात पण नाही, हा. तरी पण तुम्ही त्याला एवढी गर्दी केली तुमच्यामुळे झाली. आणि वाढणार 100% हे बघ तुझा बैला पुढे किती गर्दी आहे बघ. आहे की नाही? आहे ना. गाडगे साहेब 100% करतो. काय नाही लय मोठी अपेक्षा ठेवायच्या नाहीत, आपलं छोटेसेच ठेवायचे. आजचं कसं होतं नुसता पळवायचा. लय मोठी अपेक्षा केल्या की नाही नाराज होतं मन.
लय मोठे मोठी ठेवायचे अपेक्षा नव्हती आमची, हा. फक्त पळला पाहिजे होतो हा. असं वाटतं माणसाला. एवढंच ठेवायचं आपला बैल पळताना दिसला पाहिजे. आम्ही तेच म्हणलं होतं, पळताना दिसला तरी बाद झाला. आम्हाला काही एवढी मोठी अपेक्षा नव्हती की त्यानं फायनलच घ्यावं. हा. आम्ही ह्याची अपेक्षा नाही त्याच्याकडून केली. मग काय मन खुश राहतं दिदी तुला सांगतो. म्हणजे बक्षीस भेटलं पाहिजे ही अपेक्षा नाही करायची. आम्ही तेवढं तसं नव्हतं हा. धरलं, पळा तर चालते. हा असं पळणार लवकर पळणार. जीव लावायचं माया करायची. त्यालाही कळतं मालकाचा जीव आहे आपल्या. लय आम्ही तर लय करतो अहो. आम्हाला सकाळचं उठलं की आम्ही तेवढं खायला हे समजा आणून पहिलं तेच करायचं. मग आपलं जरी नाही घरातलं आवरलं तरी आवरून हे करायचं, खायला हे समजा. आपल्याला नाही ना शेती एवढी, त्यामुळं लोकांच्या बांधाचं हे जर आणावं लागतं. कुणाचं ऊसाचं काचोळे हे काढून आणतो. घरची शेती नाही, परिस्थिती नाही ना आपली एवढी. सांभाळायचं म्हणजे हे आहे ना, पण सांभाळायचं सांभाळायचं.